आणि आताची आणखी एक महत्त्वाची बातमी, मनसेचे नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत। जागा वाटपाच्या चर्चेसाठी मातोश्रीवर मोठी बैठक होत आहे। मनसेचे नेते पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। माहीम, दादर, शिवडी, विक्रोळी आणि भांडूप या जागांवरचा पेच अद्यापही कायम आहे, तर या जागांसंदर्भात आज चर्चा होईल। अधिक माहितीसाठी थेट आपण मातोश्रीच्या बाहेर जाऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आज अंतिम चर्चा असेल ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये? बघा, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेतली जवळपास महिनाभर जागा वाटपांची बोलणी झाली, पण आता जी बैठक होते ती मातोश्रीतली या जागा वाटपातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बैठक आहे यासाठी, कारण एक महिना जवळपास या बैठका झाल्या, पण मनसेला जे समाधानकारक असं जागा वाटपाचं सूत्र आहे ते अजूनपर्यंतही मिळालं नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। उर्वरित मुंबईतलं जागा वाटप झालं आहे, पण मनसेची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असलेल्या विधानसभा मतदारसंघात किमान 3 जागांची अपेक्षा होती, पण जी माहिती मिळते आहे की दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूप इथे मनसेला काही समाधानकारक जागा मिळालेल्या नाहीयेत आणि त्याचे कदाचित पक्षामध्ये पडसाद उमटू शकतात आणि या अनुषंगानेच आता तातडीनं पावलं उचलली गेलेली आहेत आणि मनसेच्या नेत्यांपैकी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे मातोश्रीत पोहोचलेले आहेत। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांपैकी अनिल परब, वरुण सरदेसाई हे सुद्धा मातोश्रीत आहेत आणि शक्यता आहे की या 4 विधानसभा मतदारसंघात जो जागा वाटपाचा पेच सुटत नाहीये। गेले अनेक दिवस खूप बैठका झाल्या, संजय राऊत आले, शिवसेना आणि युबीटीचे मनसेचे नेते या संदर्भात बोलले, मातोश्रीत बैठका झाल्या, पण कुठलाही तोडगा निघत नसल्याने आता शक्यता आहे की उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडते आहे आणि युतीची अधिकृत घोषणा झाली असली तरी जागा वाटपाचं सूत्र ठरत नसल्याने या जागांवर जो पेच निर्माण झाला आहे तो उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जी बैठक पार पडते आहे तो पेच सोडवण्यासाठी चर्चा होणं अपेक्षित आहे। थोड्याच वेळात स्पष्टता येईल की या बाबतीतला काही पेच सुटला आहे का आणि मनसेचं दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूप मध्ये समाधान झालं आहे का। जे धन्यवाद दिनेश एकूणच माहितीबद्दल।